वहिनी माझी पॉकेट मनी. भैया माझी पॉकेट मनी. हे धर, जास्त खर्च नको. बरं भैया. वहिनी माझी पॉकेट मनी. भैया तुम्ही पण द्या. रोज एवढ्या पैशाचं काय करतो ह्यो? अहो ते मोठे झालेत आता, त्यांचे बी काही मित्र असते ना, लागत असेल त्यांना. पण हां, त्यांच्या पॉकेट मनीच्या नादात माझी पॉकेट मनी विसरू नका बरं का. नाही बाबा, असं कधी झालंय का? अहो आज कसा राहिला तुमचा दिवस? आणि हां, आज तुमची पगार पण झाली ना? कल्पना, गाडी हाणतानी पाकिट रस्त्यामध्ये पडलं यार. काय? मला काहीच कळलं नाही यार. घरातलं राशन, भैयाची कॉलेजची फी, घरातलं लाईट बिल, आता कसं करायचं रे? अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ, माझ्याकडे काही पैसे जमा येतं, आपण काहीतरी करू. हे धरा भैया पैसे. मी नाही का तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी जपून ठेवले होते, कारण की अंगठी घेण्यासाठी. जर हे जर पैसे चांगल्या कामाला काम येत असन तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती. आणि हां, माझ्याकडे पण पैसे जमा येतं, तुम्ही परेशान नका हो, कारण की तुम्ही खुश आहे तर आम्ही खुश आहे. कल्पना, मला असं वाटलं तू पण दुसऱ्याच्या पत्नीसारखा पैसा खर्चित असेल, पण तू पैसा एक एक जमा करून ठेवलास. आणि राहुल, तू जे आम्ही तुला पैसे देत होतो तू ते साचून ठेवत होता, कारण की आम्हाला गिफ्ट घेण्यासाठी. खरंच कल्पना, घरातील माणसं जर चांगली असली ना, ते माणसं कधीच आयुष्यात मागं राहत नाही. अहो आम्ही तर तुमच्या सोबत येतं, तुम्ही फक्त हिंमत नका सोडू. अपने तो